नमस्कार. आज आपण श्रीहित प्रेमानंद गोविंद शरणजी महाराज यांच्या एका सत्संगावर बोलणार आहोत. हो, त्यांच्या सत्संगातील काही निवडक प्रश्नोत्तर आहेत. अगदी. आणि हे प्रश्न म्हणजे अगदी आपल्या रोजच्या आयुष्यातले आहेत, खूप व्यावहारिक आहेत. हो, अध्यात्माबद्दलचे आहेत, पण तितकेच ते दैनंदिन जीवनाशी जोडलेले आहेत. बरोबर. तर आजच्या चर्चेतून आपल्याला हेच बघायचंय की भक्तीच्या मार्गावर चालताना जी आजची आव्हानं आहेत, आधुनिक आव्हानं. हो, त्यांना सामोरं कसं जायचं. हां, तर मग सुरू करूया. नक्कीच. पहिलाच प्रश्न मला वाटतं खूप महत्वाचा आहे. हं, एका शिक्षकाने विचारले. हां, ते म्हणतात की मी विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी त्यांना शिस्त लावतो, हं. पण विद्यार्थी ऐकत नाहीत, उलट अपमान करतात. हो, ही आजकालची मोठी समस्या आहे. हो ना. हं. आणि त्यामुळे मन खूप विचलित होतं असं त्यांचं म्हणणं आहे. हं. तर यावर काय करायचं. आणि यावर महाराजजींनी जे उत्तर दिलं ना, ते खूपच वास्तववादी आहे. काय म्हणाले ते. ते स्पष्ट म्हणतायत की कलियुगात हे होणारच. गुरु आणि पालकांचा अनादर वाढणार. हे आपण गृहीत धरूनच चालायला हवं. म्हणजे अपेक्षाच ठेवायची नाही का. नाही, म्हणजे त्यांनी असं सांगितलंय की शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी वाद घालत बसू नये, आपलं काम करावं. अच्छा. जेवढं शिकवणं शक्य आहे तेवढं शिकवा आणि बाकी त्यांच्या कर्मावर सोडून द्या. कारण त्यांचं एक वाक्य खूप महत्वाचं आहे. ते म्हणतायत शिस्तीशिवाय म्हणजे शासनाशिवाय शिक्षण होऊच शकत नाही. बरोबर. पण आजच्या काळात तुम्ही जबरदस्तीने शिस्त लावायला गेलात तर प्रकरण अंगाशी येऊ शकतं. अगदी. म्हणजे एका अर्थाने ते असं म्हणतात की स्वतःची मानसिक शांती जपा, हो. स्वतःचं संरक्षण करा. पण मला वाटतं हे फक्त शाळांपुरतं नाहीये, बरोबर? नाही, अजिबात नाही. हा मुद्दा तर आजकाल प्रत्येक नात्यात दिसतोय. आदराची भावनाच कमी झाली आहे. अगदी, घरापासून कामाच्या जागेपर्यंत. त्यामुळे तो सल्ला की जिथं तुमचं नियंत्रण नाहीये तिथे अलिप्त राहा. हो, अलिप्तपणाची भावना ठेवा, त्रास करून घेऊ नका. पण ही अलिप्ततेची भावना ठेवणं खरंच खूप कठीण आहे, विशेषतः जेव्हा आपले जवळचे लोक, आपले मित्र, कुटुंबातले सदस्य, हो, ते जेव्हा चुकीच्या मार्गावर म्हणजे अधर्माच्या मार्गावर जात असतील. यावरही एकाने प्रश्न विचारला होता. हो, आणि त्याचं उत्तर तर खूपच म्हणजे एक सूत्रच आहे. त्यांनी 3 टप्पे सांगितलेत. हो, ते 3 टप्पे खूप महत्वाचे आहेत. पहिला म्हणजे प्रयत्न. म्हणजे आधी त्यांना प्रेमाने समजावून सांगा, पूर्ण प्रयत्न करा. आणि ते नाहीच ऐकलेत तर दुसरा टप्पा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रार्थना म्हणजे देवाकडे मागणं की त्यांना सद्बुद्धी दे. अगदी. आणि तिसरा टप्पा, जो मला वाटतं सर्वात कठीण आहे, त्याग. हो, त्याग. म्हणजे प्रार्थना करूनही जर त्यांच्यात काहीच सुधारणा झाली नाही तर त्यांच्यापासून मनाने दूर व्हा. यासाठी त्यांनी तुळशीदासांची एक ओळ सांगितली होती ना. हो, ती प्रसिद्ध ओळ, जाके प्रियन राम वैदेही तजियताही कोटी बहरीसम. बरोबर. ज्याला राम सीता प्रिय नाहीत त्याला करोडो शत्रूंसमान समजून त्याचा त्याग करावा. पण इथे त्याग या शब्दाचा अर्थ अनेक जण चुकीचा घेऊ शकतात. म्हणजे द्वेष करायचा का. नाही, हाच मुद्दा समजून घेणं महत्वाचं आहे. महाराजजींच्या मते त्याग म्हणजे द्वेष किंवा सूड नाही. मग काय आहे. त्याग म्हणजे स्वतःच्या आध्यात्मिक ऊर्जेचं रक्षण करणं, आपल्या साधनेचं रक्षण करणं. अच्छा, म्हणजे नकारात्मक प्रभावापासून दूर राहणं. अगदी. जर कोणाच्या संगतीत राहून आपलीच साधना धोक्यात येत असेल, आपली मानसिक शांती बिघडत असेल, तर मग दूर होणं आवश्यक आहे. ही एक प्रकारची आध्यात्मिक सेल्फ प्रिझर्वेशन आहे. स्वतःच्या आध्यात्मिक वातावरणाचे रक्षण करणे. हा मुद्दा थेट गुरु-शिष्य नात्याशी जोडला जातो. बरोबर. कारण गुरुच तर ते वातावरण तयार करतात. पण या नात्याबद्दलही लोकांच्या मनात खूप प्रश्न आहेत. एकाने विचारले की गुरूंची सेवा करण्याची इच्छा मनात येणं हा सुद्धा एक स्वार्थच आहे का. वा, खूप खोलवरचा प्रश्न आहे हा. हो ना, कारण शेवटी इच्छा तर इच्छाच. बरोबर. पण यावर महाराजजींनी स्वार्थ आणि परमार्थ यातला फरक खूप सुंदरपणे सांगितला. तो कसा. ते म्हणतात सांसारिक गोष्टींची इच्छा म्हणजे पैसा, पद, प्रतिष्ठा हा झाला स्वार्थ. पण आपले इष्टदेव किंवा आपले गुरु यांच्याबद्दलची ओढ, त्यांच्या सेवेची इच्छा, त्याला काय म्हणायचं. त्याला ते विशुद्ध प्रीती म्हणतात. आणि हीच प्रीती म्हणजे परमार्थ. अच्छा. कारण गुरु म्हणजे काय तर ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग. त्यामुळे गुरुसेवा ही ईश्वर सेवाच आहे. म्हणजे ती वैयक्तिक लाभासाठी नाही तर आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे. अगदी. याच नात्याबद्दलचा अजून एक प्रश्न खूपच विलक्षण होता की स्वप्नात गुरूंनी काही आज्ञा दिली तर काय करावं. हो, हा अनेकांचा अनुभव असतो. हो. आणि मग गोंधळ उडतो की याचं पालन करायचं की नाही. आणि इथेच महाराजजींचा व्यावहारिक दृष्टिकोन दिसतो. ते म्हणतात अशा अनुभवांवर लगेच विश्वास ठेवू नका. का. कारण ती मनाची चाल असू शकते.
म्हणजे आपल्याच मनाचा खेळ. मग काय करायचं अशा वेळी? तर तुमच्या प्रत्यक्ष गुरूंसमोर, ज्यांना ते प्रगट गुरु म्हणतात, त्यांच्याकडे जा. 1 मिनिट. प्रगट गुरु म्हणजे काय? ही संकल्पना थोडी स्पष्ट कराल का? नक्कीच. प्रगट गुरु म्हणजे तुमचे दीक्षा गुरु, जे तुमच्या समोर प्रत्यक्ष शरीराने उपस्थित आहेत, जे तुम्हाला मार्गदर्शन करतात. आणि हे महत्वाचं का आहे? हे महत्वाचं आहे कारण अनेकदा आपलंच मन आपल्याला गुरुचं रूप घेऊन स्वप्नात दिसू शकतं आणि चुकीच्या मार्गावर नेऊ शकतं. अच्छा, म्हणजे आत्मवंचना. अगदी सेल्फ डिसेप्शन. त्यामुळे कोणत्याही अशा अनुभवाची खात्री प्रत्यक्ष गुरूंकडून करून घेतली की आपण या धोक्यांपासून वाचतो. हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे आपलं मनच आपल्याला फसवू शकतं. हो. याच संदर्भात एका शिष्याकडून गुरूंसाठी सर्वात मोठी भेट कोणती, असाही प्रश्न होता. आणि याचं उत्तर तर संपूर्ण गुरु-शिष्य परंपरेचं सार आहे. काय आहे ते? महाराजजी स्पष्ट सांगतात की धन किंवा शारीरिक सेवा ही सर्वात मोठी भेट नाही. मग कोणती आहे? आपलं मन गुरूंना समर्पित करणे हीच सर्वात मोठी भेट आहे. म्हणजे असं की शरीर गुरूंच्या आश्रमात आहे, आपण सेवा करतोय, पण मन जर जगातल्या गोष्टीत भटकत असेल तर ती खरी गुरुसेवा नाही. याचा संबंध थेट गीतेशी लावता येतो नाही का? हो, अगदी. जिथे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मय्येव मन आधत्सिम, मयी बुद्धिम निवेशय, तुझं मन आणि बुद्धी मला अर्पण कर. बरोबर, तेच. पण हे ऐकायला जितकं सोपं आहे तितकंच करायला कठीण. हो, हेच तर सर्वात मोठं आव्हान आहे. आजच्या काळात जिथे आपलं लक्ष विचलित करायला हजारो गोष्टी आहेत, तिथे मन समर्पित करण्याची सुरुवात तरी कशी करायची? तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला. ही एक प्रक्रिया आहे, एका क्षणात होणारी गोष्ट नाही. सुरुवात छोट्या पावलांनीच करायला हवी. जसं की दिवसातला एक ठराविक वेळ, अगदी 10 मिनिटं का होईना, फक्त आणि फक्त नामजपासाठी बाजूला ठेवणं आणि त्या 10 मिनिटात मनाला दुसरीकडे भटकून न देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं. मन तर भटकणारच. 1000 वेळा भरकटेल, पण त्याला पुन्हा पुन्हा खेचून आणणं हाच तो सराव आहे. हेच मन समर्पित करण्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आहे. आणि याच मनाच्या भटकण्यामुळे भक्तीत चढ उतार येतात. एकाने प्रामाणिकपणे विचारलं होतं, हो, की कधी खूप भक्ती वाटते. हो, इतकी की देवाच्या चित्राकडे पाहून डोळ्यात पाणी येतं, पण कधी कधी पूजेला बसल्यावरही अजिबात मन लागत नाही. असं का होतं? हो. महाराजजी याचं कारण त्रिगुणांना देतात, सत्व, रज आणि तम. अच्छा, ते त्रिगुण. हो, जेव्हा सत्वगुण प्रभावी असतो, म्हणजे मनात शांतता, स्पष्टता असते, तेव्हा भक्तीत मन लागतं. आणि जेव्हा मन लागत नाही तेव्हा रजोगुण आणि तमोगुण वाढलेले असतात. रजोगुण म्हणजे अस्वस्थता, चंचलता आणि तमोगुण म्हणजे आळस, जडत्व. मग अशा वेळी काय करायचं? मन लागत नाहीये म्हणून भजन पूजन सोडून द्यायचं? नाही, यावर महाराजींचा सल्ला थोडा कठोर वाटेल, पण तोच प्रभावी आहे. काय आहे तो? ते म्हणतात, अशा वेळी जबरदस्तीने भजन करायचं. जबरदस्तीने? हो, जसं आजारी असताना कडू औषध घ्यावंसं वाटत नाही, पण बरं होण्यासाठी ते घ्यावंच लागतं. वा, खूप छान उदाहरण आहे. तसंच आहे हे. मन लागत नसतानाही नियमाने नामजप करणं ही एक साधना आहे आणि या शिस्तीमुळे आपण हळूहळू त्या गुणांच्या प्रभावावर मात करायला शिकतो. आणि त्यांनी सात्विक आहाराबद्दलही काहीतरी सांगितलं होतं? हो, कारण तामसिक आणि राजसिक अन्न मनाला अधिक चंचल बनवतं. बरोबर आहे. पण भक्तीच्या मार्गावर एक वेगळाच धोका आहे, तो म्हणजे अहंकार. ओहो, मी इतरांपेक्षा श्रेष्ठ भक्त आहे. अगदी. मी रोज इतके तास भजन करतो. हा जो सूक्ष्म अहंकार येतो, त्यावर कसा विजय मिळवायचा? हा एक मोठा खड्डा आहे या मार्गावर. यावर महाराजींनी काही सुंदर उपाय सांगितले आहेत. काय आहेत ते? पहिला म्हणजे भक्त नामावलीचा पाठ करणं. भक्त नामावली म्हणजे नक्की काय? भक्त नामावली म्हणजे महान भक्तांची नावं, जसं की प्रल्हाद, ध्रुव, मीराबाई, सूरदास, तुकाराम महाराज. अच्छा, त्यांची नावं घेतल्याने अहंकार कसा कमी होतो? जेव्हा आपण या महान भक्तांची नावं घेतो, त्यांच्या चरित्राचं स्मरण करतो, तेव्हा आपल्याला कळतं की त्यांच्या त्यागापुढे, त्यांच्या भक्तीपुढे आपण किती छोटे आहोत. हो, आपली साधना किती नगण्य आहे हे जाणवतं. बरोबर. आणि ते कळलं की अहंकार आपोआप गळून पडतो. आणखी काही उपाय आहे का? हो, सर्वांमध्ये भगवंताचं रूप पाहणं आणि विनम्रतेसाठी देवाकडे रोज प्रार्थना करणं. अहंकारानंतर दुसरी अडचण येते, ती म्हणजे लोकांची चेष्टा. हो, भगा मोठा भक्त आला. अगदी. आजकाल खूपच देवदेव करतोय असं ऐकलं की मन खट्टू होतं. आणि यावर महाराजांचा दृष्टिकोन इतका सकारात्मक आहे ना की कमाल आहे. काय म्हणतात ते? ते म्हणतात, याला अपमान समजूच नका, उलट कौतुक समजा. कौतुक कसं?
कारण लोक तुम्हाला जगासोबत नाही तर देवासोबत जोडत आहेत ही तर चांगलीच गोष्ट आहे. वाव, हा विचारच वेगळा आहे. हो, आणि या संदर्भात त्यांनी मधुकर शाह यांची एक शक्तिशाली कथा सांगितली आहे. हो, ती अकबराच्या दरबारातील गोष्ट, बरोबर. अगदी. अकबराने फरमान काढलं की दरबारात कोणीही कपाळावर टिळा लावून येणार नाही. आणि जो येईल त्याचं कपाळ गरम सळईने डागलं जाईल. विचार करा काय परिस्थिती असेल. पण मधुकर शाह, जे हरिराम व्यासजींचे शिष्य होते, हो, ते दुसऱ्या दिवशी एक नाही तर 12 ठिकाणी टिळा लावून कमरेला तलवार लावून दरबारात हजर झाले. काय धैर्य असेल. अकबराने विचारताच ते गरजले, तुम्ही एका मुलकाचे बादशाह असाल पण हा टिळा अनंत ब्रह्मांडांच्या बादशहाचा आहे. कोणामध्ये हिंमत असेल तर तो मिटवून दाखवा. आणि मग त्यांचं ते धैर्य आणि ती श्रद्धा पाहून स्वतः अकबर निश्शब्द झाला. वाव, म्हणजे ही कथा केवळ एका टिळ्याची नाही तर ती दृढ विश्वासाची आहे. अगदी. जगाकडून होणारी चेष्टा किंवा विरोध ही आपल्या श्रद्धेची परीक्षा असते. त्याला घाबरण्याऐवजी आपल्या मार्गावर ठाम राहणं हेच खरं भक्तित्व आहे. तुमचा विश्वास जर आतून पक्का असेल तर बाहेरच्या जगाच्या मताने फरक पडत नाही. बरोबर. याच विश्वासाच्या मुद्द्यावरून एकाने खूप मार्मिक प्रश्न विचारला होता. कोणता? तो म्हणाला की फक्त देवावर विश्वास ठेवा, माणसांवर नाही, असं सांगितलं जातं. पण असा विचार केल्याने मनात माणसांबद्दल एक नकारात्मकता येत नाही का? हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे. यावर महाराजजींनी जो तोडगा सांगितला आहे तो म्हणजे व्यवहार आणि अध्यात्म यांचा सुंदर मिलाप आहे. काय आहे तो तोडगा? ते म्हणतात, माणसांवर विश्वास ठेवताना त्यांच्यात भगवंताचं रूप पहा. म्हणजे असं की जर कोणी तुमची मदत केली तर असं समजा की देवानेच त्या व्यक्तीच्या रूपात येऊन मदत केली. अच्छा. त्यामुळे त्या व्यक्तीचा अहंकार वाढणार नाही आणि तुमच्या मनात कृतज्ञता राहील. आणि जर कोणी फसवलं तर असं समजा की आपलंच काही जुनं कर्म होतं जे ह्या व्यक्तीच्या माध्यमातून फिटलं, त्यामुळे त्या व्यक्तीबद्दल मनात द्वेष राहणार नाही. वा, म्हणजे दोन्ही परिस्थितीत आपलं मन शांत आणि सकारात्मक राहतं. बरोबर. यातली मुख्य संकल्पना आहे आश्रय. आपला अंतिम आश्रय, आपला खरा आधार फक्त आणि फक्त भगवंत असावा, कोणतीही व्यक्ती नाही. व्यक्ती फक्त माध्यम आहेत. अगदी. जेव्हा आपला आधार भगवंत असतो तेव्हा लोकांच्या वागण्याने आपल्याला धक्का बसत नाही. बरोबर. आणि या चर्चेच्या शेवटी सर्वात महत्वाचा प्रश्न, आपण पूर्णपणे शरणागत झालो आहोत हे ओळखायचं कसं? याची काही खूण आहे का? हो, आणि महाराजजींनी याची एक अगदी सोपी कसोटी सांगितली आहे. एकच थर्मामीटर आहे म्हणतात ते. काय आहे ते? जेव्हा भगवंताचं चिंतन, त्याचं स्मरण एका क्षणासाठीही तुमच्या मनातून सुटत नाही, एक क्षणभरही नाही, तेव्हा समजावं की शरणागती पूर्ण झाली आहे. जोपर्यंत मनात सांसारिक विचार येतात, चिंता, योजना, तोपर्यंत शरणागतीचा प्रयास सुरू आहे. शरणागती अजून पूर्ण झालेली नाहीये. म्हणजे अखंड चिंतन हेच शरणागतीचं लक्षण आहे. हो. तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की अध्यात्म म्हणजे जीवनातल्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढणं नाही. अजिबात नाही. उलट जीवनातल्या प्रत्येक आव्हानाला, मग तो विद्यार्थ्यांचा अनादर असो किंवा लोकांची चेष्टा असो किंवा स्वतःच्या मनातला गोंधळ असो, त्याला एका वेगळ्याच स्पष्टतेने आणि दृढ विश्वासाने सामोरं जाण्याची ही कला आहे. अगदी. आणि या संपूर्ण चर्चेत एक धागा समान आहे, मन जिंकणे किंवा मन समर्पित करणे. हो, तेच सर्वात कठीण आहे. सर्वात कठीण पण सर्वात महत्वाचं. आणि आजच्या जगात जिथे प्रत्येक गोष्ट आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी स्पर्धा करतेय, तिथे एक विचार करायला हवा. कोणता? ही चर्चा संपल्यावर मन समर्पित करण्याच्या दिशेने पुढच्या फक्त 1 मिनिटात आपण असं कोणतं एक छोटंसं व्यावहारिक पाऊल उचलू शकतो? 1 मिनिटात? हो. कदाचित फक्त एक दीर्घ श्वास घेऊन देवाचे आधार मानणे किंवा फक्त एक क्षण शांत बसून स्वतःच्या आत पाहणे. याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःसाठी शोधायचं आहे.